जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हेलो हेलो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी हॅलो हॅलो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा देव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा 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 माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आगर 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 बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हॅलो तो माया जाई नको नको मना गंतो माया जाई नको नको मना गंतो माया जाळी नको नको मना गंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी
पडेल जेव्हा काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाला जवळे ग्रासावया काळाला जवळे ग्रासाया काळाचे ओढे पडेल जेव्हा काळाचे ओढे पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाची हे उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा काळाचे ओढे पडेल जेव्हा काळाचे ओढे पडेल जेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधारी सोडविना राजा देशीचा चौधारी आणि कसोय रे भली भली आणि कसोय रे भली भली काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाची हे उडी पडेल जेव्हा आणि कसोय रे भले भले आणि कसोय रे भले भले काळाची उडी पडेल जेव्हा काळाची उडी पडेल जेव्हा तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुझा सोडवे नको एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाची हे उडी पडेल जेव्हा एका चक्र पाणी वाचून एका चक्र पाणी वाचून या काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची हे उडी पडेल जेव्हा काळाची हे उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल जेव्हा काळाची उडी पडेल जेव्हा ढोबार घुमाई 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 ढोबार ढोबार घुमाई घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार ढोबार घुमाई ढोबार घुमाई हेलो हेलो हे रिपीट नका करू नको नको माना नको माना नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको नको माना नको नको माना गुंतो माया जाई नको नको माना नको 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 माना नको माना गुंतो माया जाई आला जावारी घासावया
काळाला जवळी घासावया काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाला जवळी ग्रसावया काळाला जवळी ग्रसावया काळाची हे उडी काळाची उडी पडेल बाजेवा काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बाजेवा नको नको मना नको नको मना नको नको मना गुंतू माझ्या जाळी नको नको मना नको नको मना नको नको मना गुंतू माझ्या जाळी नको नको मना नको नको मना नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको नको मना नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासवया काळाला जवळी ग्रासवया काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बा देवा काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बा देवा काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बा देवा काळाची हे उडी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा मायबा सोडविना देवा सोडविना देवा माया बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माया बाप माया बाप सोडविना
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडल बाजेवा काळाची एवढी पडल बाजेवा विठ्ठल 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 ओ नको नको मना गुंतो माया जाडी व्होल्टेज कमी काय बाकीचे माईक चालू खरखर काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दूसरे चरण संदासिया दूसरे चरण संदासिया दूसरे चरण संदासिया संत कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबदाभम आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे पहा काहीतरी खरखर करतो व्होल्टेजचा असेल किंवा आर्थिंगचा असेल त्याचे प्रॉब्लेम आहे सगळे माहिती कळत होतं का खरखर पदाभम जगन्हित पाणे मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला गंधरम कुंजनेत्रम सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाविशुद्धं वितपादस्पर्शं सर्ववेच्छिदं वेदं पुण्यं तरादिस्थितं तं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असणारा योग कैलासवासी गंगा भागीरथी नर्मदाबाई बाबासाहेब अनिल कदम यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध
त्या निमित्ताने असणारा योग समस्त कदम परिवार, त्यांचे दीर काकासाहेब शंकर पाटील कदम, मुलगी सौ मालन साईनाथ थोरे, सौ शालन भागीनाथ मते, सौ लक्ष्मी ओखाजी वारसे, पुतणे काका सागर काकासाहेब कदम, त्याचप्रमाणे अरुण काकासाहेब कदम, समस्त कदम परिवार, कदम परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, कैलासवासी गंगा भागीरथी नर्मदाबाई बाबासाहेब कदम यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध, त्या निमित्ताने असणारी सेवा करूया. थोडा वेळ उष्णता फार आहेत आणि आम्हालाही थोडीशी घाई आहेत. दिल्लीहून एक महाराज येत आहेत, गाझियाबादचे नारायणगिरी महाराज, आखाड्याचे सेक्रेटरी आहेत. ते थोड्या वेळाने वेळून निघत आहेत. त्यांचा सकाळी फोन आला होता. त्यांना सांगितलं आणि तो पण कार्यक्रम करून येतो थोड्या वेळ. याच्यानंतर 2 कार्यक्रम आहेत. त्याच्यानंतर माळीवाडी आहेत. माळीवाडीवाल्यानं सांगितलं म्हणजे कोणतरी महाराज पाठवतो. त्याने उशिरा कळलं तुम्हीच या, आम्हाला उशीर होऊ शकतो. गुरुवारी महाराजांच्या षोडशीच्या वेळेला ते आले होते हरिगिरी महाराजांसोबत. त्यावेळेला महाराजांच्या षोडशीच्या वेळेला, आमच्या नियुक्तीच्या वेळेला, त्याही वेळेला दिल्लीवरून ते दोघंही आले होते. खैरे साहेबांनी त्यांची व्यवस्था केली होती विमानाची आणि षोडशीला हरिगिरी महाराजांच्या सोबत ते होते. 15 वर्षानंतर त्यांचे एक योग आलेला आहे आणि म्हणून त्यांची भेटायची इच्छा होती. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, फक्त आम्ही एक कार्यक्रम करून येतो. ते वेरूळला आहेत सध्या, तिथे काही कार्यक्रम चालू आहे तर त्यांच्याही तिथं प्रवचन वगैरे करून ते येणार आहेत थोड्या वेळात. तेवढ्या वेळात आपली सेवा करून आपल्याला जावं लागेल. श्राद्धाचं निमित्त आहे. अभंग तुकोबारायांचा उपदेश करतायत महाराज. ते मनाला उपदेश करतात. जगाला उपदेश करणारे फार आहेत, ऐकणाऱ्यापेक्षा सांगणारेच जास्त आहेत. प्रत्येकाला सांगावंच वाटतं, ऐकणाऱ्याची इच्छा असो का नसो. काही लोक उगा फुकटचे सल्ले देत राहतात. हे फुकटचे सल्ले कधी कधी अंगावर येतात. एक माकड होतं, अचानक आभाळाला मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होता होता गारपीट सुरू झाली. ते माकड त्या झाडावर अडकलं. ते गाडीने असं झोपलं. ते पाऊस उघडला, थंडी वाजायला, थरथर कापायला लागलं. तिथे एक सुगरणीचा खोपा होता. पाऊस उघडल्यानंतर ते सुगरण खोप्याच्या बाहेर जाऊन त्या माकडाकडं पाहिलं. त्या सुगरणीने माकडाला सांगितलं, अरे माकडा, देवाने तुला हातपाय दिले, एखादी झोपडी बनवली असती, तुझे कसे हाल झाले असते. बघ, मी छोटंसं घरटं बनवल्यामुळे मी सुरक्षित आहे. तू जर एखादी झोपडी बनवली असते तर अशा वेळेला सुरक्षा होत असते. आणि त्या सुगरणीने माकडा दिला सल्ला. सल्ला काही चुकीचा नव्हता, पण तो माकडाला दिला नव्हता. माकडाला सल्ले देऊन उपयोग नसतात. माकड ते माकडच. त्या माकडाला राग आला. त्याने ते सुगणीचा खोपा ओढला आणि तुकडे करून तिथं फेकून, ती पावसात मी पावसात. कधी कधी असेच फुकटचे सल्ले महाग पडतात. काही लोकांना फुकट सल्ले द्यायची सवय असते. ऐकणाराची जर मानसिकता नसेल तर सांगून काय उपयोग आहे महाराज. मानसिकता निर्माण व्हावी लागते. कीर्तन ऐकण्याकरता मानसिकता होण्याकरता सुद्धा बघा तुम्ही, कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त असतात. 50च्या पुढे जास्त का असतात? त्याचं कारण एकच आहे की संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून हळूहळू शहाणपण यायला लागतं.
तोपर्यंत 50 उलटून जाते आणि मग त्याला परमार्थाची गोडी लागायला लागते. म्हणजे काय झालं, ऐकण्याची मानसिकता निर्माण व्हायला लागली. ऐकण्याची मानसिकता निर्माण होणं महत्वाचं आहे. ऐकण्याची मानसिकता नसताना जर तुम्ही उपदेश केला तर उपयोग होतो. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, उपयोग झाला. पण युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला उपयोग केला, धर्मराजाला लाभ नाही झाला. युद्धाच्या आरंभी अर्जुनाला मोह झाला होता. भगवंताने उपदेश केला. अर्जुन म्हणतो, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत. हे प्रभू, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझा मोह नष्ट झाला. पण युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला शोक झाला, बरं का, दुःख झालं. धर्मराज म्हणजे मला नाही यार राज्य करायचं. का नाही करायचं? राज्य कोणाकरता करायचं? ज्यांच्या करता करायचं तेच नाही राहिलं. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य मेलं. 4-5 लोक जगले फक्त. पांडवांच्या व्यतिरिक्त 5 लोक जगले. एक अक्षौहिणी सैन्य हे जवळजवळ 2 लाखाच्या आसपास असतं. 18 36 लाख झाले. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये 36 लाख सैनिक मेलेले आहेत, बरं का. विचार करा, आजही मोठे मोठे जगात युद्ध होतात, पण 36 लाख लोक मेल्याच्या बातम्या नाही अजून. त्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी असं भयानक ते युद्ध झालं होतं की त्या युद्धामध्ये 36 लाख लोक मेले. ते सैनिक, रथी महारथी अनेक राजे गेले त्याच्यामध्ये. पांडवांचा विजय झाला. धर्मराजाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. धर्मराज म्हणले, मला नकोय राज्य. का नकोय? हे रक्तरंजित राजे एवढे लोक मारून आपण राज्यावर बसायचं योग्य आहे का? किती लोक मेले. भीष्माचार्य, द्रोणाचार्य सारखे गेलेत. एखादा पराक्रम आपण केल्यानंतर कोणीतरी वडीलधाऱ्यांनी आपल्या पाठीवर थाप टाकावी आशीर्वादाची, पण ते वडीलधारे सुद्धा राहिले नाही, ते गेले. या असं रक्तरंजित राज्य मला नको आहेत. मी जर राज्याची लालसा धरली नसती, या जमिनीच्या तुकड्या करता मी युद्ध केलं नसतं, तर एवढे लोक मेले नसते. या लोकांच्या मृत्यूला कारण मी आहेत. हे पाप माझ्याकडून घडलं आहेत आणि म्हणून हे राज्य मला नकोय, असं म्हणून धर्मराजाने खेद व्यक्त केला. भगवंताने धर्मराजाला समजून सांगितलं, पण धर्मराजा ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. अर्जुनाला लाभ झाला, पण तो लाभ धर्मराजाला होईना. कारण ऐकणाराची मानसिकता नसेल तर सांगणारा प्रत्यक्ष भगवान असला तरी उपयोग होत नाही. मग ऐकणाराची मानसिकता फार महत्वाची आहे. आणि मग अशा प्रकारे जगाला उपदेश करणारे फार आहेत. त्या उपदेशाचा परिणाम किती होतो? या जगामध्ये सगळे ग्रंथ जर एकत्रित केले तरी हिमालयासारखा डोंगर तयार होईल ना. काय या ग्रंथात उपदेश आहेत. एवढा उपदेश करूनही समाज जसाच्या तसा. याचं काही बदल आहे का? काही बदल नाही. एका माणसाने एका तळ्यामध्ये गारीचा खडा टाकून ठेवला. 10 वर्षांतर काढला तो बाहेर. त्याला लोखंडाचं घर्षण केल्याबरोबर ठिणगी पडलीच. काय परिणाम व्हायचे? काहींचं आयुष्य गेले, काय परिणाम होते? एकदा एका ठिकाणी श्रावण महिन्यात पोथी चालू होती. पूर्वी श्रावणामध्ये प्रत्येक गावागावात मंदिरात पोथ्या चालायचं. आता या मोबाईलमुळे ते पोथीची आठवण येईल लोकांना. लहान मुलं, शहाणे, तरुण, म्हातारी सुद्धा त्याच्यात लागल्यात. चांगले चांगले स्मार्टफोन, लाखाचे फोन घ्यायला लागले म्हातारी सुद्धा. विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 विठाला
हो, उपदेश भगवंतानी धर्मराजाला केला, परंतु त्याचा लाभ झाला नाही. मी मानसिकता या विषयावर बोलत होतो. ऐकणाऱ्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. ऐकणाऱ्याची मानसिकता नसेल तर सांगणारा प्रत्यक्ष भगवान असू द्या, काही उपयोग नाही. भगवंताने दुर्योधनाला सुद्धा उपदेश केला होता, काही उपयोग झाला नाही. भगवंताने धर्मराजाला उपदेश केला. शेवटी धर्मराजाला भीष्माचार्यांकडे घेऊन गेले भगवान, कारण भीष्माचार्यांनी मग उपदेश केला. कधी कधी म्हणतात ना, सोनाराच्या हातून कान टोचून घ्यावं लागतं. बाकीच्यांना काही टोचता येत नाही असं नाही, पण ती एक मानसिकता असते. आणि म्हणून भगवंताने भीष्माचार्यांना सांगितलं की तुम्ही या धर्मराजाला उपदेश करा, आणि मग त्याचा परिणाम धर्मराजावर झाला. मग जगाला उपदेश करून काय करतात? उपदेश करणारे फार लोक आहेत. सांगणारे सांगून मोकळे, ऐकणारे ऐकून मोकळे, करायचं कोणी जास्त नाही ठरवलं. पुराण चालू होतं, चातुर्मास चालू होतं. चातुर्मासात पुराण होतं. पौराणिक बनी सांगितलं चातुर्मासात वांग खाऊ नये. एका ठिकाणी संत भोजन, 4-5 भाज्या, त्याच्या वांग्याची भाजी केलेली, चांगली रसाल वगैरे, सगळ्यांना वाढली. ते पौराणिक बोला काही वाढली नाही. त्यांना लागेल जिबेल पाणी सुद्धा नाही. का हो, ही कोणती भाजी आहे? वांग्याची. मला का नाही वाढली? तुम्ही सांगितलं पोथीमध्ये वांग खायचं नाही म्हणून. पण रसा वाढाल काय हरकत आहे म्हणजे, वाळामध्ये रसा जिबेला पाणी सुटलं होते. भाजी पाहिलं, भाजीचा रंग वगैरे पाहिला, भाजी होतायला लागलेत. ते फोडी पडू नये म्हणून त्या मातेने काय केलं, त्या महिलेने चमचा आळव्या लावला. म्हणजे आळवं दांडकं कशाला लावलं? म्हणजे पोळी पडू नये म्हणून. तर पोळी जर पडायची इच्छा असेल तुम्ही कशा आळवं येतो? एवढ्या शेजारी बसल्या होतो. महाराज तुम्ही तर सांगितलं होतं चातुर्मासात वांग खाऊ नये. हो, आम्ही कोण नाही म्हणतो. मग सगळं काम मीच करू का? सांगायचं मी, करायचं मीच. एक काम तुम्ही करा, एक काम मी करतो. सांगायचं काम मी करतो, ऐकायचं काम तुम्ही करा. करायचं कोणी जास्त नाही ठरवा. आता काय अशा उपदेशाचा परिणाम व्हायचा? आणि अशा प्रकारे उपदेशाचा परिणाम होत नाही. मी सांगत होतो, अनेक ग्रंथ लिहिलेत, त्या ग्रंथामध्ये एवढा उपदेश केला, पण समाजात जशाच्या तसा आहे. मी उदाहरण सांगत होतो, श्रावण महिन्यामध्ये पोथी चालू होती. कोणीतरी एक मुलगा होता, 12 वर्षाचा मुलगा. तो अचानक पोथी ऐकायला आला. त्या दिवशी काय त्या पोथीमध्ये वैराग्याचं एक अध्ययन, त्याच्यावर सगळं वैराग्याचं वर्णन होतं. आणि ते पोथी ऐकली, त्याला झालं वैराग्य. वैराग्य झाल्यानंतर तसं रात्री गेला, गाव सोडून, घर सोडून निघून जंगलात निघून गेल्यातलं एक साधू भेटले, आणि त्यांनी तिथं संन्यासही घेतला, बनला साधू. 12 वर्षानंतर गावी आला. 12 वर्षानंतर गावी आल्यानंतर संध्याकाळी आला तो. त्याच मंदिरामध्ये 30 पोथी चालू होती, तोच अध्याय चालू होता. ऐकणारे ते, सांगणारे ते, वाचणारे तेच. यांनी एकच दिवस पोथी वाचले, याला वैराग्य निर्माण झालं. यांचे आयुष्य गेले, यांच्यात काहीच बदल नाही. काहींनी पोथ्या वाचून पोथ्यांची पानं फाडून टाकले. पोथ्या वाचा का पोथ्या उघडून पाचा, का महाराज उघडून पाचा. हजारो कीर्तन ऐकले काहींनी. परिवर्तन म्हणून महाराज सांगतात, परिवर्तन होत नसेल तर अशा वेळेला जगाला उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला उपदेश करा. म्हणून महाराज सांगतात, मना, अरे मना नको रे, मना नको नको या मायेच्या जाळ्यात गुंतो. काळ जवळ आलेला इथला ग्रासण्याकरता प्रथम चरणामध्ये. नको नको
नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको मना नको मना मना नको मना नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको मना नको नको मना नको नको मना गुंतू माये जाळी काळा जवळी काळा जवळी ग्रसावया काठी उडे एवढी काठी उडे एवढी काठी उडे पडला माझा काळाची एवढी काळाची एवढी काळाची एवढी काळाची उडे पडला विठोबार कुमाई हो पार कुमाई हो बार कुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई बार कुमाई विठोबार घुमाई ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार 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 जय 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 ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार कुमार हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया विठाला 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला महाराज उपदेश करतायत मनाला, अरे मना नको रे मना, नको नको मना, मना स्वभाव आहे.
नको ते चिंतन करणं मनाचं स्वभाव आहे. चंचलम हि मन कृष्ण परमादेव दृढम तस्यहम निग्रम मन्ये वायोर्यु सुदुष्करम. हे मन कधी रिकामं ठेवायचं नसतं. रिकामं राहिलं काहीतरी उद्योग करतं. एक मनुष्य त्याचा नियम होता, तो दररोज बाहेर शौचालय गेल्यानंतर उरलेलं पाणी एका झाडाला टाकायचं, बाबळीत झाडाला. तिथे एक भूत होते, त्याला ते पाणी मिळायचं, ते झाडाला प्रसन्न. काय पाहिजे मी तू तेव्हा प्रसन्न झालो म्हणून. काय नाही, हे जमीन नांगरायची पडली म्हणजे रात्रीतून नांगरून तयार, परत भेटला. आता काय पाहिजे, हे झोपडी जरा खराब झाली म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्रीतून बंगला तयार. आता काय पाहिजे, सध्या काय नाही. तसं नाही चालणार, काम सांगावं लागेल, खाऊन टाकेल मी तुला. घाबरला पण आता काय करावं. तो गेला मित्राकडं, मित्राला सांगितलं की ती सांगतो. त्यांनी सांगितले मित्राने, त्यांनी सांगितलं घाट बनव म्हणलं. एका रात्रीतून घाट तयार. दुसऱ्या दिवशीच्या सांग काम. जोपर्यंत नवीन काम सांगत नाही तोपर्यंत घाटावर चक्रा मारी जा, खालून वरून खाली. भूताला वाटलं कोणतरी गुरु भेटला याला. काय रिकामं राहिलं तर खातं म्हणता येत ना, मग कामात ठेवायचं असतं. भाई मन रिकामं राहिलं का विनाकारण काहीतरी चिंतन कर. मग या मनाला सतत कामाला ठेवावं लागतं. मग कामात नसेल तर भगवंताच्या चिंतनात ठेवा. रे मन मूर्ख कबतक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कबतक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. हो रे मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. अरे मना, का निरर्थक चिंतन करतो. मग निरर्थक चिंतन करण्यापेक्षा राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. म्हणून या मनाला भक्तीला लावायचं. नको ते चिंतन करू नये म्हणून भगवंताच्या चिंतनात ठेवायचं. महाराज नको रे मना, नको नको मना गुंतो माया जाळी. अरे मना, या मायाच्या जाळ्यात गुंतू नको. भ्रमर असतो, भ्रमर बघा, भ्रमर अडकत राहतो. एक भ्रमर ओढत होता, पळसात झाड होतं. पळसाला पालवी फुटलेली, त्याच्यावर पोपट बसलेला. हिरव्या पालवीमध्ये हिरवा पोपट, त्याला काही दिसला नाही, पण पोपटाची लाल चोच पाहिली. त्या भ्रमराला वाटलं या पळसाला फुलायला दिसतंय. श्रावण महिना या काळात पळसाला फुलं येत नसतात. एक फुल दिसतंय म्हणजे, आता फुल जर दिसतंय तर मकरंद सेवन करायला काय हरकत आहे. म्हणून तो भ्रमर धाव घ्यायला लागला पळसाच्या झाडाजवळ. पळसाच्या झाडाजवळ गेला, पाहतो तर तिथं पोपट होता, पण तो पोपट हिरवा असल्यामुळे दिसला नाही त्याला. त्या पोपटाने भ्रमराकडे पाहिलं. त्या पोपटाला वाटलं इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे.
भ्रमराला पाहिल्यानंतर पोपटाला जांभळाचा भाग झाला. ते पोपटाने विचार केला, आयतं जांभूळ जर तोंडात पडत असेल तर का सोडावं बरं. पोपटाने झडप घातली आणि जांभूळ संपून भ्रमरालाच खाऊन टाकलं. असा मनाचा स्वभाव आहे. मनाला वाटतं इकडं सुख आहे तिकडं सुख आहे, इकडं अडकतं तिकडं अडकतं आणि अडकतच राहतं. अडकल्यानंतर मग भोगतो दुःख. पूर्वीच्या काळामध्ये बघा, मुघल शासन काळामध्ये आपल्याकडे मुघलांचं राज्य होतं ना. पैठणच्या वारीला जायचे काही वारकरी, काही भोळे जायचे बिचारे. आता पैठण मुघल साम्राज्यामध्ये येतं. आता काही तिकडून पश्चिम महाराष्ट्रातून यायचे. मध्ये चौकी असायची, ते जकात नाका असायचा. आणि कुणी असं काही नवीन वस्तू घेतला का ते जकात घ्यायचे जकात नाक्यावर. अशाच काही 4-2 महिलांनी पातळ वगैरे घेतले आणि ते जकात नाका आला. एक वारकरी होता, विचार बोला ते चालला होता. त्या महिलाने, अहो वारकरी बाबा, एवढं हे आमचं घेऊन चला ना, आम्हाला थोडं बाहेर जाऊन यायचं. आता वारकरी भोळा होता बिचारा, घेतलं का थोडं त्यांनी. त्या जकात नाक्यावर अडवलं त्यांना. हे काय घेऊन चालला म्हणे तू, खोल म्हणले. ते खोलल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन पातळ निघले. हे नवीन कपडे घेतले म्हणे, याचं जकात कोण देईल. आता तो वारकरी बिचारा, त्याच्यात खिशात कवडी नाही. तो म्हणला माझा काय संबंध आहे. अरे तू घेऊन चालला, माझा काय संबंध म्हणतो. तू कपडे घेतले, याची जकात दिल्याशिवाय तुला सुटका नाही, तुला अटक करू म्हणले. तो लागला रडायला. तुम्ही विचार केला आता काय करा, आपण अडकलो. त्यांनी सांगितलं होती माझं नाही, तुम्हाला काय करायचं ठेवून घेऊन ठेवायचं तर. त्याला आपण काय करता पैसे भरे, आता एक तर पैसे नाही आहेत, आता करून घ्यायचं. हे काही माझं नाही आहेत म्हणले. त्या महिला होत्या, त्या महिलांनी माझ्याकडे दिले, मी आणलेत, इथपर्यंत ठीक आहेत, तुम्हाला ठेवाय तुमच्याकडे ठेवून घ्या, मी चाललो म्हणजे. लांबून पाहत होत्या. त्याला जकात नाका चुकवायचा होता, त्यांच्या लक्षात आलं आता आपले कपडे जातात. अशा प्रकारे भोळ्या माणसाला काही लोक फसवतात. कधी कधी काही लोक फसतात, काही लालचीने फसतात. काही लोक बँकेमध्ये, काही नवीन नवीन बँका येतात ना, एका वर्षात दुप्पट रक्कम. सुरुवातीला काही लोकांना देतात पैसे, ते मग आणखी लालची लागतो. लालची लागल्यानंतर मग 10-5 लोकांना पैसे मिळतात, बाकीचे हजारो कोटी रुपये जमा करतात. पुन्हा बँकही गायब, बँकेचे मॅनेजरही गायब, बसतात रडत. असे कोट्यावधी रुपये जातात लोकांचे. कशामुळं? लालचीमुळं फसला. हे मन सुद्धा असं लालची आहे, मायेच्या जाळ्यामध्ये अडकतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणा, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. अरे मना, मायेच्या जाळ्यात अडकू नको, मृत्यू जवळ आलेला आहे. आणि हा मृत्यू आल्यानंतर काळ जेव्हा तुझ्यावर घात करेल, तुझ्यावर उडी टाकेल, त्यावेळेला तुझे माता पिता तुला सोडवणार नाही द्वितीय चरणामध्ये. देवा काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा.
काळाची उडी पडेल जेव्हा काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप. माता पिता जरी असले तरी प्रत्येक मनुष्य स्वार्थाकरता प्रेम करतो. एकदा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, माणूस सर्वात जास्त प्रेम कोणावर करतो? बिरबलाने सांगितलं, सर्वात जास्त प्रेम मनुष्य स्वतःचं स्वतःवरच करतो. म्हणजे असं कसं काय? मी तर ऐकलं होतं आई मुलावर सर्वात जास्त प्रेम करते. आई मुलावर प्रेम करते खरे, पण सर्वात जास्त नाही. म्हणजे असं कसं काय? पहा म्हणजे प्रयोग करून. एक वानरे धरून आणले, तिथं पिलू होतं बरोबर. एक खड्डा खोदला, त्या खड्ड्यात पाणी सोडलं आणि त्याच्यात ते वानरे सोडली. पाणी हळूहळू वर यायला लागलं. त्यांनी ते कमरावरून छातीपर्यंत घेतलं. छातीपर्यंत पाणी आलं, पिलू खांद्यावर घेतलं. खांद्यापर्यंत पाणी आलं, ते पिलू तिने डोक्यावर घेतलं. आणखी पाणी वर यायला लागलं, नाकातोंडात जायला लागलं पाणी. तिने ते वरचं डोक्यावरचं पिलू खाली घेतलं, पायाखाली दाबून त्याच्यावर उभी राहिली. जोपर्यंत पिलाला वाचवता आलं तो पण वाचवलं, पण स्वतःच्या जीवावर बितायला लागले तेव्हा ते पिलू तिने पायाखाली दाबलं आणि त्याच्यावरती उभी राहिली. महाराज, याचा अर्थ मनुष्य स्वतःवर प्रेम करतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं, सोडविना तेव्हा मायबाप. मायबाप असू द्या, वाटतं प्रेम. एक मुलगा होता, एका साधूकडे नेहमी जायचा तो. पण लग्न झालं, अडकला संसारात. बरेच दिवस झाले, वर्ष निघून गेले, बरेच वर्ष. एक दिवस आला आश्रमात दर्शनात निमित्ताने. महाराज विचारला, अरे इतके वर्ष कुठं गायब होता? लग्नाच्या अगोदर दोर यायचा, लग्न झालं गायब. काय करावं म्हणजे जबाबदाऱ्या पडल्या, संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत. जबाबदाऱ्या राहतात, मग काय परमार सोडून द्यायचं असतो का? काय करावं म्हणले, घरामध्ये करता मी एक आहे, करता कमवता एक आहे, आई बाप आहेत, म्हातारी आजी आहेत, पत्नी आहेत, हे सगळं सांभाळावं लागतं. आणि एवढं त्यांचं प्रेम आहे, ते सोडून कुठं जाणार? हे सांभाळायला कर्तव्य म्हणून सांभाळतोय, ठीक आहेत, पण प्रेम हे काही खरं नाही म्हणले. म्हणजे असं कसं काय? माझी पत्नी माझ्याशिवाय तर पाणीसुद्धा पित नाही म्हणले. तुला काय माहिती ड्युटीवर गेल्यावर काय करते? नाही नाही नाही, खोटं आहे म्हणले. आई वडिलांचं नितांत जिव्हाळ्यापाळ प्रेम आहे, पत्नीचं जिव्हाळ्यापाळ प्रेम आहे. त्याला योग शिकवला, प्राणायाम, श्वास रोखण्याची प्रक्रिया शिकवली. प्रयोग करून पहा म्हणजे. ड्युटीवर जाताना त्यांनी पत्नीने सांगितलं, मला आज बासुंदी करून ठेव म्हणे, बासुंदी खायची इच्छा. पत्नीने बासुंदी केली. संध्याकाळी हा आला, स्वयंपाक बनव म्हणले, मी थोडा आराम करतो. ती स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक होत आला आणि श्वास रोखला. श्वास बंद पडला, नाळ्या बंद पडल्या. ती म्हणजे चला जेवायला. याला उठवायला लागली, ते श्वासही बंद पडले, नाळी बंद, श्वास बंद. तिला वाटले गेले का काय? इथं संध्याकाळ झाली, आता मौत उद्याच होईल. ती अगोदर किचनमध्ये गेली, सगळी बासुंदी पिऊनच टाकली. पूर्ण पातेला भर बासुंदी पिऊन टाकली. तिला वाटलं जेवण कधी वेळ सांगता येत नाही. आता सगळे पाहुणे रावळे आल्याशिवाय मौत होत नाही. लागली मोठ्या मोठ्या रडायला बाहेर येऊन, हे कसं झालं? हे देवा, मी गेले बरं झालं असताना माझ्या पतीला कसं नेलं, घरातल्या कर्त्या माणसाला नेलं, माझं कुंकू पुसलं. लागले रडायला. तेव्हा आईला आली, तिला बाप लागला रडायला. आजी म्हणली, माझी कुठे चिठ्ठी हरवली, मी तर वाटच पाहत होते ना. सगळे लागले रडायला. तेवढ्यात महाराज आले. अहो महाराज, बघा ना, तुमची किती सेवा करायचा, किती आश्रमात यायचा, नेहमी पूजापाठ करायचा, कसं काय झालं महाराज?
महाराज म्हणले आज जिवंत होऊ शकतो म्हणजे. माझ्याकडे एक विद्या आहे, त्याला मी जिवंत करेल. हो महाराज, आपले उपकार होतील ना. साधू संतांचं कार्यच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या होती. मग हे बघा, हे दूध आहे, दूध आणा एक ग्लास बघ. त्या दुधात काहीतरी औषध टाकलं. आता हे दूध जो पेल तो मरेल आणि जिवंत होईल. घ्या. आईचं फार प्रेम असतं ना. घ्या म्हणले, तुम्ही मराल, मुलगा जिवंत. तुम्ही तर म्हणत आहे मी गेले असतं बरं झालं असतं. आई काही घ्यायना. आई म्हणले मी घेतल्यानंतर यांचं कसं व्हायचं. बापा सांग तुम्ही घ्या. म्हणले मी जर घेतलं हिरणकी होईल म्हणले. आजी तुम्ही म्हणत होता ना माझी कुठे चिठ्ठी हरवली, मी तुमची चिठ्ठी घेऊन आलोय आता. हे घ्या दूध. तुम्ही घेतलं का तुम्ही मराल, पोरगं जिवंत होईल, तुमचा नातू जिवंत होईल. आजी सुद्धा घ्यायना. पत्नी सांगितलं तुम्ही घ्या. पत्नी म्हणली मी गेल्याचं जर कळलं तर माझ्या बापाला अटॅकच येईल. कोणीच घेईना. हा सगळं ऐकतोय. त्याला थाप मग उठवलं, उठव उठ. कोण आहे तुझं याच्यापैकी. लक्षात आलं ना. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायवा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. हे दिखावा करतात महाराज. आणि म्हणून माता पिता सोडवणार नाही. पुढे सांगतात कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. तृतीय चरणामध्ये सोडविना राजा देसीता चौधारी. 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 चौधारी सोडविना राजा देसीता चौधारी. सोडविना राजा देसीता चौधारी. आणि कसोया रे भाल भाल. आणि कसोया रे भाल भाल. काळाची उडी पडेल बजावा. काळाची उडी पडेल बजावा. आणि कसोया भले भले. आणि कसोया भले भले. काळाची उडी पडेल बजावा. उडी पडेल बजावा. पडेल बजावा. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले. कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही. सोयरे अजिबात नाही. सोयरे प्रसंग आला की सगळे लांब लांब पळतात. कोरोना झालं तेव्हा भेटायला सुद्धा येत नव्हते. एका माणसाने, एक भजनी माणूस होता, त्याला कोरोना झाला. कोरोना आल्यानंतर तो नीट होऊनही घरी आला. घरी कोणी भेटायला येईना. मग त्याने आत्महत्या केली. संसाराचा कोपर होता घेतला. भजनी होता, पण लोकांची सवय. बरेच दिवस झाले कोरोना नीट होऊन आला तरी कोणी भेटायला येईना. किती प्रेम आहे मग. आणि मग अनेक सोयरे भले भले. सोयरे अजिबात नाही. अशा वेळेला भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग शेवटी महाराज सांगतात त्या परमात्म्याशिवायला कोणीच सोडवणार नाही. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. तुका म्हणे तुझ सोडविना
कोणी तुका म्हणे तुझं सोडविना कोणी तुका तुका म्हणे तुझं सोडविना कोणी 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 तुका म्हणे तुझा 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 सोडविना कोणी तुका म्हणे तुझं 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 सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढी एका चक्रपाणी वाचून एका चक्रपाणी वाचून काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हो कैलासवासी गंगा भागीरथी नर्मदाबाई बाबासाहेब पटेल कदम यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध समस्त कदम परिवार त्यांचे दीर काकासाहेब शंकर पटेल कदम पुतणे सागर काकासाहेब कदम अरुण काकासाहेब कदम मुलगी सौ मालन साईनाथ थोरे सौ शालन बागीनाथ माने सौ लक्ष्मी उखाजी बारसे समस्त कदम परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण पाहुणे मंडळी समस्त ग्रामस्थ वीरगावकर ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ आळंदीच्या कामाकरता आमचे संदीप बारसे यांनी 100 गोण्या ज्या कबूल केल्या होत्या त्यांनी 100 गोण्यांचे पैसे त्या चेक मला वाटतं त्यांनी काल बेटामध्ये 31,000 रुपयाचा चेक त्यांनी आणून दिलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देईल. दरवर्षी आपल्या गावामधून धान्य फेरी होत असते. याही वर्षी आपण धान्य फेरी करून जर धान्य आणून दिलं तर या धान्याच्या निमित्ताने अन्नदानामध्ये अन्नक्षेत्रामध्ये आपलाही सहभाग असतो. तर आमची टीम आहेत धान्य फेरी करणारे.